प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के जय। शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार, नर राक्षसांचा करूनी संहार, धरणी मातेचा तू केला उद्धार। जय देव जय शिवराया, आनंदावतारी आरती गाया। जय देव जय शिवराया। कृतज्ञ आणि कृतज्ञ हे दोन शब्द आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आपण साजरी करतो, ही एक कृतज्ञता आहे। कृतज्ञता म्हणजे केलेल्या उपकारांची जाणीव जो विसरतो त्याला कृतज्ञ असं म्हणतात, आणि कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकारांची जाणीव ठेवणारा। एवढं साधं सोपं वाक्य। आपण जर बघितलं तर आज कृतज्ञता हा भाव कुठेतरी हरवलाय असं वाटतं। जसा कृतज्ञपणा आपल्यामध्ये आहे तसा कृतज्ञपणा पण आहे। ऊर्जा तीच आहे, भावना तीच आहे, फक्त तिचे दोन दिशेने दोन रूप दिसतात। ज्या घरामध्ये कृतज्ञतेचा वावर आहे तिथे नरक असतो अक्षरशः साक्षात, आणि ज्या घरामध्ये कृतज्ञतेचा वावर आहे त्या घरामध्ये स्वर्ग अवतरलेला असतो। हे जे जीवन आम्हाला मिळालं मित्रांनो, हे जे शरीर आम्हाला मिळालं, त्या शरीराच्या बद्दल आम्ही जर कृतज्ञ असो तर आम्ही सतत त्याचे उपकारात राहू। करोडो किमतीचा हा जो देह आहे, तो देह आणि त्याच्यासोबत मिळालेलं जे जीवन आहे याची किंमतच कुठे नाहीये, याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात ही समस्या। या सृष्टीवर आम्ही जन्माला आलो, तर जन्माला आल्यानंतर आम्हाला जे शरीर मिळालं त्याच्याबरोबर जे जीवन मिळालं हेच पुरेसं आहे आभार व्यक्त करण्यासाठी। मग हे जीवन चालण्यासाठी आमच्यावर कोणाकोणाचे उपकार आहे एकदा एक यादी करा बरं। एका यादीवर लिहा की तुम्ही कोणावर उपकार केले, आणि एका यादीवर लिहा तुमच्यावर कोणाकोणाचे उपकार आहे। तुम्हाला असं लक्षात येईल की ज्यांचे आपल्यावर उपकार आहे त्याची यादी तर बरी मोठी आहे। आज प्रत्येकाचं जीवन हे अहंकाराने भरलेलं आहे। मी किती उपकार केले याचा सगळ्यांका अभ्यास आहे, माझ्यावर किती उपकार झाले याचा कोणाचाच अभ्यास नाही। नेहमी कृतज्ञ भावनेमध्ये कसं राहावं, माझ्यावर जे उपकार केले गेले ते कायम आठवत राहा। मला काय मिळालं त्याची जाणीव जेव्हा तुम्ही कायम ठेवता ना, तेव्हा तुम्ही आपोआप कृतज्ञ होता, तुमचा तक्रारीचा सूर निघून जातो। कृतज्ञता हे कुठलं धोरण नाही आहे की जे आपण अवलंबतो, आपण अवलंबलं पाहिजे, तर खरं तर हे तुमच्या अंतःकरणातून वाहणारा एक प्रवाह आहे की माणसाला हे त्याचं एक सौभाग्य आहे की त्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे की आपण केलेल्या उपकारांची जाणीव पण ठेवू शकतो आणि त्याच्यासाठी आपण त्याच्या विरोधात पण जाऊ शकतो। जेव्हा आज छत्रपतींसारखे आम्ही जर महान दैवत समोर ठेवतो, आज आम्ही त्यांना जेव्हा आठवतो, त्यांच्याप्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा नकळत आम्ही त्यांच्या गुणांचं कौतुक करतो। मग गुणांचं कौतुक करणं इथपर्यंतच आम्ही का थांबतो, आम्ही त्याच्या पुढे का जात नाही? आणि म्हणून कृतज्ञता व्यक्त करायची तर कशी करा, त्यांचं कार्य पुढे न्या। त्यांची मूर्ती, त्यांचे पुतळे, त्यांचे प्रतिमा त्या तुम्ही उजळू नका, त्यांचं कार्य उजळा, हे महत्त्वाचं आहे। ही कृतज्ञता आहे। कृतज्ञता ज्याच्याजवळ आहे तो माणूस आयुष्यामध्ये समाधानी आहे, तो आयुष्यामध्ये नेहमी पुढे आहे, त्याच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद आहे, तो नेहमी पॉझिटिव्ह आहे, तो सगळ्यांना हवासा वाटतो। त्याचं का काही नसू द्या, कृतज्ञ भाव असू द्या, फक्त श्रीमंत आहेत। मग जीवनामध्ये तुम्हाला हा जो भाव आहे तुमचा कृतज्ञतेचा, तो जर वाढ ठेवायचा असेल तर नेहमी तुम्ही दुसऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे। जे मिळालंय ना तिकडं आम्ही बघत नाही, जे नाही मिळाले ना तिकडं बघतो। आणि जर जीवनामध्ये खरंच जर कृतज्ञ राहायचं असेल आणि आनंदी राहायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग आहे, जे मिळाले तिकडे पहा, जे नाही मिळाले ना तिकडे बघू नका, त्याच्यासाठी प्रयत्न करा। आणि म्हणून सद्गुरूंना सांगायचं एवढंच आहे की जे मिळाले त्याविषयी प्रचंड आनंद पाहिजे, जे नाही मिळालं त्याविषयी ज्यावेळेस आम्ही विचार करतो ना, आमच्या मनामध्ये घृणा तयार होते, आमच्या मनामध्ये ईर्ष्या तयार होते, आमच्या मनामध्ये नेगेटिव्ह भावना तयार होते आणि कृतज्ञ भावना जागा होतो। मित्रांनो, आज माणसं जे आहे ना ही कृतज्ञ बनलेली आहे आणि म्हणून माणसांमध्ये अशांती आहे। तुमच्यामध्ये कृतज्ञ, जसं तुमच्याकडे राग आहे, ईर्ष्या आहे, कृतज्ञपणा आहे, तसं तुमच्यात प्रेम पण आहे, तुमच्यात ती कृतज्ञता पण आहे, तुमच्याकडं शांती पण आहे, तुमच्याकडे आनंद पण आहे, तुमच्याकडे स्वास्थ्य पण आहे। फक्त तुम्ही त्याचे दरवाजे बंद करून ठेवले। कृतज्ञपणा येण्यासाठी तुम्ही जर एखादी वाम मार्गाने पापकर्माने तुम्ही जे काही कमवता, त्याच्यातून तुम्ही जे काही ग्रहण करता, त्याचा उपभोग घेता, त्यांनी तुम्ही काय बनता, कृतज्ञ बनता। आणि असं करून करून आम्ही कृतज्ञतेने असे घट्ट चिकटलेलो आहे। आज अहंकाराला चिकटलेलो आहे,
कृतज्ञतेला चिकटलेलो आहे, ईर्षेला चिकटलेलो आहे, हिंसेला चिकटलेलो आहे, रागाला चिकटलेलो आहे. आणि हे सगळं आमच्या अवतीभोवती याचं जसं आपण एखादं भांडं जर स्वच्छ नाही केलं तर त्याच्यावरती थर साचत राहतो. या सगळ्या दुर्गुणांचा थर आमच्या अंतःकरणावर साचलेला आहे. आणि तो अंतःकरणावरचा स्तर जर तुम्हाला जर बाजूला करायचा असेल तर सत्संगाची गरज आहे, त्यासाठी साधनेची गरज आहे, त्यासाठी तपाची गरज आहे, त्यासाठी ध्यानाची गरज आहे, त्यासाठी योगाची गरज आहे, त्यासाठी उपकारांची जाणीव ठेवण्याची गरज आहे. सतत ती स्मृतीमध्ये राहिलं पाहिजे, सतत आठवणीत राहिलं पाहिजे. हे ईश्वरा म्हणजे काय की ही जाणीव आहे, फक्त जाणीव. तो ईश्वर कोण आहे, कुठे, हे नंतरचा भाग आहे. जाणीव महत्त्वाची की मला हे जे मिळालंय हे तुझे उपकार आहे, अनंत उपकार आहे. आणि म्हणून अनंत उपकार नेहमी लक्षात ठेवले तर आमच्यामध्ये जी कृतज्ञतेची जी काही झरे आहे, प्रेमाचे झरे आहे, आनंदाचे झरे ते पाजरू लागतील असं सद्गुरू म्हणतात. कृतज्ञ आणि कृतज्ञता ह्याच्यामध्ये खूप वेळा जमलिंग करतात की मी उपकार केलेत किंवा विसरलोय, हेच लोकांना कळत नाही. नेमकं कृतज्ञ आणि कृतज्ञता ह्याच्यामध्ये काय फरक आहे? सद्गुरू सर आज असं सांगताय की कृतज्ञता जी ते आपल्या अंतरंगातून वाहते, तर मग ती प्रत्येकामध्ये का बरं नाहीये आणि ती व्यक्त का होत नाही? आणि कृतज्ञ आज आपण नाहीये कारण आपण सगळेजण एकाच खड्ड्यामध्ये आहे, तो म्हणजे अहंकाराचा. तर त्यातून बाहेर कसं निघायचं? माझा आजचा प्रश्न असा आहे सर, की आपण एखाद्याचे उपकार ठेवणं किंवा त्याची जाणीव असणं म्हणजे कृतज्ञता. परंतु हा भाव सतत आपल्यामध्ये जागृत राहीलच असं नाही. कधी कधी अहंकारामुळे असेल किंवा मीपणामुळे असेल तर त्या गोष्टी कधी कधी आपण हे करतो, विसरून जातो. तर तो भाव सतत जागृत राहील त्यासाठी काय करायला पाहिजे? प्रश्न असा आहे की आज फक्त फायद्यासाठी लोक कृतज्ञ होत आहे किंवा त्यांचा जोपर्यंत फायदा आहे त्यांचं काम आहे आपल्याकडे तोपर्यंत दाखवताय. आणि दुसरी बाजूला अशी व्यक्ती की ते आतून कृतज्ञ नाही खरंच. तर या दोन व्यक्ती शोधायच्या कशा, ओळखायच्या कशा? मित्र हो, कृतज्ञ आणि कृतज्ञ हे दोन शब्द आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आपण साजरी करतो, ही एक कृतज्ञता आहे. त्यांच्याप्रती आपण जे काही त्यांनी केलेल्या उपकारांची जाणीव म्हणून जे काही उत्सव साजरा करतो, त्या उत्सवाच्या निमित्ताने आपण त्यांचं चरित्र वर्णन करतो, त्यांच्या जीवनचरित्राच्या गाथा आपण गातो आणि त्याचं जे चिंतन आपण करतो त्याच्या निमित्ताने आपण त्यांच्याप्रती आपण आपल्या मनातील केलेल्या ज्या भावना व्यक्त केल्या आहेत ही एक कृतज्ञता आहे. कृतज्ञता म्हणजे केलेल्या उपकारांची जाणीव जो विसरतो त्याला कृतज्ञ असं म्हणतात, केलेले उपकार विसरणारा. आणि कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकारांची जाणीव ठेवणारा. एवढं साधं सोपं वाक्य. आपण जर बघितलं तर आज कृतज्ञता हा भाव कुठेतरी हरवलाय असं वाटतं. प्रत्येक जण समोरच्या मधला जो लबाड माणूस आहे फक्त त्याच्याकडेच बोट करतोय. त्याच्यामध्ये जी आभाराची भावना आहे, त्याच्यामध्ये केलेल्या उपकारांची जी जाणीव आहे तिच्याकडे कुणीच बोट करत नाही. ती प्रत्येकामध्ये आहे. जसा कृतज्ञपणा आपल्यामध्ये आहे तसा कृतज्ञपणा पण आहे. ऊर्जा तीच आहे, भावना तीच आहे, फक्त तिचे दोन दिशेने दोन रूप दिसतात. तुम्ही सूर्याकडून पृथ्वी पाहिली तर चमकते आणि सूर्याच्या विरुद्ध बाजूने पाहिली तर ती काळवंडलेली दिसते. पृथ्वी तीच आहे, फक्त तुमची दिशा महत्वाची. एखादा माणूस जेव्हा तुमच्याकडे पाठ करून उभा राहतो तेव्हा तुम्हाला नकोसा वाटतं. माणूस तोच आहे. कृतज्ञता म्हणजे पाठ करणं आहे आणि कृतज्ञता म्हणजे आपलं चेहरा समोर करणं आहे, स्वीकारणं आहे. कृतज्ञता म्हणजे नाकारणे आहे. नेगेटिव्हिटी म्हणजे कृतज्ञता. ज्या घरामध्ये कृतज्ञतेचा वावर आहे तिथे नरक असतो अक्षरशः साक्षात. आणि ज्या घरामध्ये कृतज्ञतेचा वावर आहे त्या घरामध्ये स्वर्ग अवतरलेला असतो. मित्रांनो, एकदा एक साधक परमेश्वराची आराधना करत होता. अंध होता. आणि तो अंध का झाला होता? कारण एकदा गुरुने सांगितलं की तुझा भिक्षा घेऊन ये. आणि तो भिक्षा घ्यायला जेव्हा गावामध्ये गेला त्या गावामध्ये ज्या स्त्रीने त्याला भिक्षा वाढली ती स्त्री त्याच्यावर मोहित झाली आणि ती वेगळ्या भावनेने त्याच्याकडे बघू लागली. हे त्याच्या लक्षात आलं. तो जेव्हा गुरुंकडे आला तो गुरूंना म्हटला
गुरु माफ करा, पण मी त्या घरामध्ये परत भिक्षेला जाणार नाही. गुरु म्हटले, का जाणार नाहीस? त्याने सत्य कथन गुरूंना सांगितलं. गुरु म्हटले, आता तर तुला जावंच लागेल. दुसऱ्या दिवशी तो परत गेला आणि ती स्त्री त्याचा आदर सत्कार करू लागली. बसायला ठेवला. बसा महाराज. तो क्षणभर गोंधळला आणि शांत होऊन त्याने विचारलं, माऊली, आपण माझ्यामध्ये असं काय पाहिलं की आपण मोहित झालात? ती उद्गारली, तुमचे डोळे फार सुंदर आहे. तुमच्या डोळ्यामध्ये मला एवढा आनंद दिसतो की त्यात बघावंसं वाटतं, त्यात बुडून जावं असं वाटतं. तिसऱ्या दिवशी जेव्हा तो परत आला, तिला असं वाटलं की हा आता मला स्वीकारणार आहे आणि तो खरंच एक भेट घेऊन आला. जेव्हा तो भेट घेऊन आला आणि ती भेट तिने उचकली, तर त्याच्यामध्ये, त्या भेटीमध्ये त्याचे 2 डोळे होते. काय लोक असतील ती, स्वतःचे डोळे काढून दिले. माणसाचा डोळा तिरपा तारपा जरी असला त्याच्यावर किती प्रेम असतं माणसाचं. एक मोठा एक छोटा असला तरी किती प्रेम असतं. त्याने अंधुक जरी दिसलं तरी चालेल, पण डोळा पाहिजे, आहे की नाही? त्या डोळ्यावर एवढं प्रेम, सामान्य माणसाचे ते डोळे काढून दिले. तर मित्रांनो, ज्यावेळेस तो चालत होता आणि परमेश्वराची आराधना करत होता, त्याचं भजन पूजन करत होता, चालता चालता तो एका विहिरीमध्ये पडला. ज्यावेळेस डोळे गेले त्यावेळेस त्याने ईश्वराला आभार मानले. हे ईश्वरा, ज्या डोळ्यांनी मी दुसरं कोणाला तरी विचलित करत होतो, दुसऱ्यांच्या वासना जागृत करत होतो, ते डोळेच तू माझ्याकडून काढून घेतलेस. मी तुझा आभारी आहे. आता तर तू मला चालण्याची पण गरज ठेवलेली नाही आहे. माझी यात्राच तू संपवलेली आहे. आता मी इथंच बसून, इथेच जलसमाधी घेऊन मी तुझ्यापर्यंत पोहोचेल. हे जे भाव आहे, हे भाव तुमच्यामध्ये कधी येतील? याला अतिशयोक्ती असं म्हणतात, पराकाष्ठा. अशी पण लोक ह्या समाजामध्ये आहे की आपलं सर्वस्व द्यायला तयार. आजही आहेत. हा, प्रेमभंग झाला म्हणून आत्महत्या करणारे काय कमी आहेत का? हॅलो, आजही जीवाचं बलिदान करताय, परंतु क्षुद्र कारणांसाठी, अतिशय हीन दीन अशा कारणांसाठी माणसं जीव देतात. तुमच्या आतमध्ये असलेली ही जी देण्याची आणि ही जी आभार व्यक्त करण्याची वृत्ती आहे ना, ही वृत्ती मौल्यवान गोष्टींसाठी करा. तुमच्याकडे पैसे आहे, त्या पैशाने तुम्ही कचरा पण विकत घेऊ शकता आणि मौल्यवान गोष्टी पण विकत घेऊ शकता. मग तुम्ही त्या पैशांनी काय विकत घ्यायचं हे तुमच्यावर आहे. मग तुमच्याकडे जे जीवन आहे, ह्या जीवनाच्या बदल्यात तुम्हाला काय मिळते? बघा, आपण कोणाला तरी काहीतरी भेट घेऊन जातो. आजकाल परिस्थिती कशी आहे? आपण भेट घेऊन जातो. मी तुम्हाला पाठीमागे सांगितले, आईने मला घरून फोन केला, काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, का तू चाललाय त्या भागामध्ये व्हिजिटला, तर तिकडे आपल्या पाहुण्यांचं थोडंसं घरभरणी आहे, त्या वास्तुशांतीला जाऊन ये. तर मी व्हिजिटला असं शेतकऱ्यांचं जात असताना ते मला आठवलं की आईने सांगितले वास्तुशांतीला जायचं. मग त्या गावामध्ये, ज्या गावात ते कार्यक्रम होता, त्या गावामध्ये घाई मला आठवलं, अरे काहीतरी न्यायला लागतं. आता मी चहा पित नाही ना 30-40 वर्षापासून, मी कोणाला पाजित पण नाही. मला लक्षात राहत नाही ना कोणाला पाजायला पण पाहिजे. आपण पित नाही म्हणजे दुसऱ्यांनी पण प्यायचं नाही असं थोडी, तर नाही आहे लक्षात राहत. मी कोणाकडून काही अपेक्षा करत नाही, मी कोणाला काही द्यायचंय माझ्या डोक्यात विचार येत नाही. पण ते मला आठवलं, मला कोणीतरी आठवण करून दिली, माझ्याबरोबर कोणीतरी होतं. हो सर, काहीतरी न्यायला लागेल. न्यायला लागेल ते काय न्यायचं? ते म्हणजे टोपी टॅवेल घ्या. म्हटलं चला दुकानामध्ये. शोधलं दुकान, गेलो दुकानामध्ये. तिथं एक मॅडम होत्या, त्या दुकानदार मॅडम. त्यांना म्हटलं, अहो टोपी टॅवेल द्या. त्यांनी मला प्रश्न विचारला, वापरायचा आहे का द्यायचा आहे? माझ्यासाठी हा टर्म नवा होता. म्हटलं हा काय प्रकार आहे? ते म्हणे, म्हटलं
हे म्हणजे जे द्यायचं असतं ना म्हणे ते वापरायचं नसतं म्हणे, आणि जे वापरायचं असतं ना ते द्यायचं नसतं म्हणे. म्हटलं म्हणजे द्यायचं असतं ते फक्त द्यायचंच राहायचं का? फक्त मी तुम्हाला द्यायचं, तुम्ही त्याला द्यायचं, तुम्ही त्याला द्यायचं, तर वापरायचा काही उपयोगच नाही ना, ते फक्त द्यायचंच. मग द्यायचं कशासाठी? जर वापरायचंच नाही तर द्यायचं कशासाठी? दाखवण्यासाठी आम्ही काहीतरी आणलं. आजचा जो जमाना आहे, द्यायचं तर खरं, परंतु ते वापरता नाही आलं पाहिजे. फेटा तर बांधायचा, मध्ये टक्कल उघडं ठेवायचं. साईविचारांना वाटलं पाहिजे. जसे सिनेमावाले एक देखावा उभा करतात, एका महालाचा सेट उभा करतात आणि समोरून पाहिलं की पूर्ण महाल दिसतो आणि मागं गेल्यावर ते फक्त पत्रच असतो तेवढा, त्याच्यावर 3D उच्चारलेला म्हणजे चित्तारलेला असतं. आजकालचा जो जमाना आहे, सिनेमा आता फक्त सिनेमागृहात किंवा त्यांच्या चित्रनगरीमध्ये राहिलेला नाही, आता सिनेमा घराघरामध्ये सुरू झालेला, सिरियल्स घराघरामध्ये सुरू झालेले. हे जे जीवन आहे हे नाटकी जीवन आहे. अगोदरच साधू संत म्हणायचे की जीवन ही माया आहे, आणि त्यात आम्ही ही मायानगरी आमच्या जीवनामध्ये उतरवली. आज प्रत्येक जण मेकअप केलेला आहे, कोणाचाही असली रूप तुम्हाला बघायला मिळत नाही. नीटनेटकं राहणं आणि स्वतःला सजवणं याच्यामध्ये फरक आहे. आम्ही बेगडी सुंदरतेकडे चाललेलो आहोत, बेगडी जीवनाकडे चाललेलो आहोत. आम्हाला फक्त जिभेला तृप्त करायचे, आम्हाला आमच्या स्वास्थ्याचे काही घेणं नाही. हे जे जीवन आम्हाला मिळालं मित्रांनो, हे जे शरीर आम्हाला मिळालं, त्या शरीराच्या बद्दल आम्ही जर कृतज्ञ असो तर आम्ही सतत त्याचे उपकारात राहू, त्याच्या आभारात राहू. परंतु आम्ही त्याचा गैरवापर करतो का? मनोरंजन. आज माणसाचं जीवन भोग आणि मनोरंजन ह्याच्यामध्येच बस. एखादी गोष्ट प्रत्यक्ष जर भोगता नाही आली तर तिची कल्पना करून भोगली जाते. काल परवा कुठेतरी बातमी आली की रेल्वे स्टेशनवर एका व्यक्तीचे 5 लाख रुपये लुटले. कसे लुटले? त्याला त्याच्या बदल्यामध्ये 25 लाख रुपये दिले. 5 लाख रुपये गुंतवा आणि 25 लाख रुपये मिळवा. म्हणजे माणसाला किती भोळ्याची आशा असावी. त्याने अक्षरशः वरची नोट ओरिजिनल, खालचे सगळे कागदच दिले, नकली नोटा पोरांच्या खेळण्यामधले. माणसाने कॉमन सेन्स वापरला पाहिजे की या जगामध्ये फुकट काहीच नाही. आपण त्यासाठी काय केली पाहिजे? मेहनत केली पाहिजे. मग ज्यावेळेस तुम्हाला फसवलं जातं मग तुम्ही कृतज्ञ होता. हे जगात काही खरं नाही, सगळे माणसं लुटणारे. तू कुठे चालला होता 5 लाख घेऊन? कृतज्ञता तुमच्यामध्ये का नाही? कारण तुम्हाला लोक फसवता म्हणून तुम्ही कृतज्ञ आहात. तुम्ही जशाच तसे आहात, तर ईश्वराने तुम्हाला हे जे दिलं, जीवन दिलं, ह्याची काय किंमत आहे? मलाही सांगा, तुमच्या एका डोळ्याची किंमत किती आहे? तू गेल्यावर कळेल, आता आहे ना, नाही कळत. तुमच्या एका किडनीची किंमत किती आहे? आपलं हे जे शरीर आहे त्याचे जर अवयवांची जर बेरीज केली तर कोटी रुपयाचं शरीर आहे. तरी तुम्ही म्हणता मी भिकारी आहे, मी दरिद्री आहे, माझं नशीब बकवास आहे. तूच बकवास आहे, नशीब कसला आलंय? तुला तुझ्या जीवनाचं अस्तित्वच कळलेलं नाही. तुझ्याकडं करोडो किमतीचा हा जो देह आहे, तो देह आणि त्याच्यासोबत मिळालेलं जे जीवन आहे याची किंमतच कुठे नाहीये. ह्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात, ही समस्या आहे. जेव्हा तुम्ही तक्रार करता तेव्हा तुम्ही कृतज्ञ असता, लक्षात ठेवा. तक्रार करणारा माणूस कृतज्ञ असू शकतो का? नाही. ज्याला उपकारांची जाणीव आहे तो नेहमी कृतज्ञ राहतो. या सृष्टीवर आम्ही जन्माला आलो, तर जन्माला आल्यानंतर आम्हाला जे शरीर मिळालं त्याच्याबरोबर जे जीवन मिळालं हेच पुरेसं आहे आभार व्यक्त करण्यासाठी. मग हे जीवन चालण्यासाठी आमच्यावर कोणाकोणाचे उपकार आहे? एकदा एक यादी करा बरं. एका यादीवर लिहा की तुम्ही कोणावर उपकार केले, आणि एका यादीवर लिहा तुमच्यावर कोणाकोणाचे उपकार आहे. तुम्हाला असं लक्षात येईल की ज्यांचे आपल्यावर उपकार आहे त्याची यादी तर बरी मोठी आहे, आणि ज्यांच्यावर आम्ही उपकार केले त्याची यादी खूप छोटी आहे. म्हणजे आम्ही कर्जात आहे. मी कर्जबाजारी असून सुद्धा रुबाब पहा. म्हणजे परमेश्वराने आपल्याला जे दिलंय त्याविषयी आम्ही किती आभार व्यक्त केले पाहिजे. आमच्या जीवनामध्ये किती जणांचे उपकार आहे, अगदी जन्मल्यापासून
आई वडिलांचे पहिले उपकार आहे, जन्म दिला. बाहेर आल्याबरोबर या प्रकृतीने हवा दिली की पहिली हवा जर पोटात नाही गेली तुमच्या, तर तुमचा विषय संपून जातो तिथेच, आहे की नाही? म्हणजे ती हवा आम्हाला मिळते. सर्वात अगोदर हवा आम्हाला जिवंत ठेवते, ऑक्सिजन देतो आम्हाला. नंतर आम्हाला ही माती अन्न देते, तो अन्न आमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. नंतर आम्ही ज्या सुख सुविधा, कपडे घालायला लागतो, आम्ही वस्तू वापरायला लागतो, साधनं वापरतो, घर वापरतो, ह्या सृष्टीवर जे जे काही निर्माण केलंय ना माणसाने किंवा प्रकृतीने, ते सर्व आम्ही उपभोगतो. त्याच्या बदल्यात आम्ही काय म्हणतो, मी कमवलं. मी गमतीने नेहमी म्हणत असतो, तुमच्याकडे आज समजा एखादी वस्तू आहे, सिंपल आहे, हे घड्याळ आहे, या घड्याळाची किंमत समजा 40,000 रुपये आहे. तुम्ही काय म्हणता, हे माझं आहे, हे मी आणलेलं आहे, बरोबर आहे. तुम्हाला 40,000 रुपये, मी 1,00,000 रुपये देतो, हे घड्याळ तयार करून दाखवा. बरं 5,00,000 रुपये देतो, करून दाखवा. बरं हा शर्ट घातलेला आहे, मी कोट घातलेला आहे, तो 2,000 रुपयाचा आहे, मी तुम्हाला 50,000 रुपये देतो, असा कोट तुम्ही तयार करा, कापड तुम्हीच तयार करा, ते पिकवा कापूस तुम्हीच, ते सगळं मशिनरी वगैरे सगळं तुम्हीच विकत घ्या, तुम्हीच एक शर्ट मला एक कोट शिवून द्या. त्याला शिवायचं म्हटल्यावर कमीत कमी किती कालावधी लागेल आणि किती वेळ लागेल आणि किती पैसा लागेल आणि किती मेहनत लागेल ह्याचा तुम्ही अंदाज नाही घेऊ शकत. असं म्हटलं जातं की ज्यावेळेस आपण जेवण करण्यासाठी बसतो, त्या जेवणाच्या ताटामध्ये जो आहार आहे, किंवा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेलात आणि तिथून तुम्ही जेवण विकत घेतलं, तर तुम्ही जे 200-300 रुपयाला जी काही थाळी विकत घेतली, ती थाळी प्रत्यक्षामध्ये ती पिकवण्यासाठी, त्या थाळीमध्ये असलेला तांदूळ पिकवण्यासाठी, त्याच्यामध्ये असलेला गहू पिकवण्यासाठी, त्याच्यामध्ये असलेल्या भाज्या पिकवण्यासाठी या सृष्टीने किती पाणी ओतलं, या मातीने स्वतःला किती झिजवलं, त्या शेतकऱ्याने त्याच्यामध्ये किती घाम गाळला, या सूर्याने त्याच्यामध्ये आपलं आग जिरवली, आणि ते आल्यानंतर त्या माऊलीने किंवा त्या शिजवणाऱ्याने त्याला शिजवलं. त्या शिजवण्यासाठी ज्यांनी कोणी गॅस बनवला असेल, चूल बनवले असेल, ह्या सगळ्यांचा जर विचार केला, त्याची किंमत 200 रुपये नाही होऊ शकत, बरोबर आहे ना? याला कृतज्ञता असं म्हणतात. जो घास आपल्याला मिळतोय ना, तुम्ही काम करता, कष्ट करता, कमवता म्हणून नाही मिळते, कोणाची तरी कृपा आहे म्हणून मिळतोय. नाही तर अनेक लोक आहे, बँकेत पैसे, तुमचं वय 80 वर्ष आहे, तुम्ही एकटे, तुमची मुलं बाळ सगळे अमेरिकेत आहे, आणि तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये भरपूर पैसे आहेत, पण तुम्हाला जर काही अडचण असेल, तुम्हाला पॅरालिसिस झालेलं आहे, तुम्हाला जर तुमच्या गरजा पूर्ण करायच्या असतील, तर त्यासाठी ते पैसे काहीच करू शकत नाही. ते बँकेतून काढण्यासाठी सुद्धा, त्याला फोन पे करण्यासाठी सुद्धा काय लागतं, माणूस लागतो. आज प्रत्येकाचं जीवन हे अहंकाराने भरलेलं आहे. मी किती उपकार केले याचा सगळ्यांका अभ्यास आहे, माझ्यावर किती उपकार झाले याचा कोणाकच अभ्यास नाही. आणि ही तर खरी समस्या आहे. कुणीतरी मला विचारलं की नेहमी कृतज्ञ भावनेमध्ये कसं राहावं, माझ्यावर जे उपकार केले गेले ते कायम आठवत राहावे. मला काय मिळालं त्याची जाणीव जेव्हा तुम्ही कायम ठेवता ना, तेव्हा तुम्ही आपोआप कृतज्ञ होता, तुमचा तक्रारीचा सूर निघून जातो. बघा, जेव्हा 2 माणसांमध्ये भांडण होतं, आता भांडण होतं म्हटल्यावर ते जवळचेच आहे, लांबचे असल्यावर कसलं भांडण होईल? अपरिचित लोकांबरोबर तुमचं भांडण होतं का? नाही. ज्याच्याबरोबर परिचित आहे त्याच्याबरोबर तुमचं कडाक्याचं भांडण होतं. ज्यावेळेस तुमचं भांडण होतं, ज्यावेळेस तुम्हाला एकमेकाचा राग येतो, तेव्हा तुम्हाला समोरच्या मधल्या सगळे दुर्गुण आठवता, त्यांनी तुम्हाला दिलेला त्रास आठवतो. आणि जेव्हा तुमच्यामध्ये प्रेमाची भावना असते, एकमेकाबद्दल आभाराची भावना असते, तेव्हा तुम्हाला तुमच्या एकमेकामधलं काय, त्याच्यामधलं काय आठवतं, त्यांनी तुमच्यावर केलेले उपकार आठवता, त्यांनी तुमच्याबरोबर घालवलेले चांगले क्षण आठवता, त्याच्यावर तुमच्याबरोबर असलेले चांगले गोष्टी आठवता ना. माणूस तोच असतो, तुमचा फक्त भाव बदलतो. भाव बदलला की भावना बदलते. म्हणजे भावना बदलणं कोणाच्या हातात आहे? भावाचे. मग तुमचा जो भाव आहे तो कशाने बदलतो? तुमच्या दृष्टिकोनाने बदलतोय. आणि दृष्टिकोन कशाने बदलतो? कामनेने, वासनेने बदलतो.
तुमच्या मनामध्ये कुठेतरी कामना आहे, कुठली तरी वासना आहे, ती पूर्ण नाही झाली का मग तुमचा भाव बदलतोय. आणि हा भाव बदलण्याचं काम तुमचा अहंकार करतो. अहंकार म्हणतो तुझ्या मनासारखं होत नाहीये ना, याला तुझी कदर नाहीये, याला इथं थांबव, नाही तर तुझी कदरच नाही करणार. आणि ते थांबवण्यासाठी कृतज्ञपणा केला जातो. कृतज्ञपणा म्हणजे एक शस्त्र आहे, ज्या शस्त्राने समोरच्याला शरण आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्या शस्त्रातून तक्रारी नावाची वार तयार होतात. त्या शस्त्राने कुठले वार होतात? तक्रारी. आणि मित्रांनो, हे जे सद्गुरू आम्हाला सांगताय, कृतज्ञता हे कुठलं धोरण नाहीये की जे आपण अवलंबतो, आपण अवलंबलं पाहिजे. तर खरं तर हे तुमच्या अंतःकरणातून वाहणारा एक प्रवाह आहे. मला सांगा, राग तुम्हाला सहज येतो की नाही? येतो की नाही? का राग आणण्यासाठी तुम्हाला काही तयारी करावी लागते? थांबा, आता मला राग येतोय, आत्ता मला राग येतोय, आता माझी सटकली. पिक्चर पुरतं ठीक आहे हो तो डायलॉग, पण तो प्रत्यक्षात जेव्हा येतो तेव्हा तो सहज येतो. प्रेम सुद्धा सहज येतं. तसं कृतज्ञता हा भाव जो आहे हा सहज आहे सगळ्यांमध्ये. केलेल्या उपकारांची जाणीव आपल्याला सहज राहते, अगदी प्राण्याला पण राहते. आपण जेव्हा प्राणी होता, मनुष्य जेव्हा प्राणी होता, जेव्हा तो ह्या सगळ्या दश अवतारांतून पुढे आला, तर तो जलचर, भूचर आणि जसा 4 पायांवरून 2 पायावर आला, तर खरं तर तो पहिल्यापासून ऋणीच आहे. या प्रकृतीचं आम्ही काहीतरी देणं लागतो. मी काल परवा एक व्हिडिओ बघितला की एक कुत्र गवत पेटलं होतं, ते विझवत होता. एक कुत्र पेटलेलं गवत विझवत होता, तोंडाने पायाने त्या गवताला चावा घ्यायचा. मला सांगायचं काय आहे की मुक्या प्राण्याला कळतं, केलेल्या उपकाराची त्याला जाणीव आहे. आणि अनेक कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील, कुत्र्यांच्या, हत्तींच्या, घोड्यांच्या, बैलांच्या, की आपल्या मालकासाठी ते जीव देण्यास तयार होतात. मग माणूस का असा? त्याचं कारण आहे माणसाचं स्वातंत्र्य आहे, कृतज्ञ बनण्याचं आणि कृतज्ञ बनण्याचं. त्याचं स्वातंत्र्य आहे. मला सांगा, तुम्हाला या दरवाजाने बाहेर पण जाता येईल आणि आतमध्ये पण येता येईल, हे जर स्वातंत्र्य दिलं तर चुकीचं आहे का? हॅलो. पण तुम्ही त्या दरवाजामध्ये तुम्ही स्वतःलाही कोंडायला लागले, दुसऱ्याला पण कोंडून घ्यायला लागले, तर त्याच्यामध्ये प्रकृतीचा काय दोष आहे? म्हणजे तुम्हाला जे स्वातंत्र्य मिळालं, त्या स्वातंत्र्याचा वापर तुम्ही जर नीती नियमांनी केला, तुम्ही रस्त्याचा टॅक्स फाडला म्हणजे दुसऱ्यांच्या गाड्या उडून द्यायच्या का? मग तुम्हाला त्याचा टॅक्स मिळेल, पण कुठे जायचं? तुम्ही रेसरमध्ये जा, तिथे परवानगी आहे. म्हणजे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की माणसाला हे त्याचं एक सौभाग्य आहे की त्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, की आपण केलेल्या उपकारांची जाणीव पण ठेवू शकतो आणि त्याच्यासाठी आपण त्याच्या विरोधात पण जाऊ शकतो. केलेले उपकार विसरू पण शकतो. काय केलं माझ्यासाठी आणि केलं तर काय उपकार झाले, ही भाषा सध्या वापरली जाते. मुलं आईवडिलांसाठी वापरतात, नवरा बायको एकमेकासाठी वापरतात, तिथं ठीकच आहे, परंतु मुलं सुद्धा आईवडिलांसाठी वापरतात. याच्यापेक्षा अजून ऱ्हास होण्याची काही स्तर राहिलेला नाही. आणि म्हणून जेव्हा आज छत्रपतींसारखे आम्ही जर महान दैवत समोर ठेवतो, आज आम्ही त्यांना जेव्हा आठवतो, त्यांच्याप्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा नकळत आम्ही त्यांच्या गुणांचं कौतुक करतो. मग गुणांचं कौतुक करणं इथपर्यंतच आम्ही का थांबतो? आम्ही त्याच्या पुढे का जात नाही? त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी राजेशाही थाट भोगू शकले असते, मुघलांशी तह करून ते त्यांचे सरदार बनून आयुष्यभर आरामात राहू शकले असते, पण त्यांनी आपल्या मातृभूमीचे ऋण जे आहे ते लक्षात ठेवले, त्याच्याविषयी ते कृतज्ञ राहिले. जर तुम्ही जर इतिहासाचं पुस्तक उचकलं तर पहिल्याच पानावर लिहिलेले रयत त्रासली होत, ते वाक्य का कोणाला दिसत नाही? मी या महाराष्ट्राच्या मातीमधला सरदाराचा मुलगा आहे आणि माझी जबाबदारी, आईने मला असे संस्कार दिले की
हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा, परमेश्वराची इच्छा आहे की हे स्वतंत्र राज्य व्हावे आणि इथे सर्वजण न्याय आणि आनंदाने नांदावे. ह्यासाठी तर प्रयत्न केले त्यांनी, केले ना. जर राजस्थानमध्ये गेला तर तिकडचे सगळे किल्ले शाबूत आहे. एकही किल्ला तिकडचा आज सगळे जे तुमचं वेडिंग होतं ना, त्या वेडिंगसाठी ती सगळे लोकेशन्स वापरले जातात, बरोबर आहे की नाही. मग मला सांगा आपल्याकडे असे किल्ले का नाही राहिले? त्याचं कारण आहे मराठ्यांनी कधीही इंग्रजांबरोबर सुलह केली नाही. त्यांनी आपल्या मातीशी कायम कृतज्ञ राहिले, बरोबर आहे. शिवाजी महाराजांचं जे काही धोरण होतं ते धोरण पुढचे अनेक वर्ष टिकून राहिलं. त्यांचा विरोध करत राहिले सगळे, पण राजस्थानामधील राजांनी त्यांच्याबरोबर काय केलं? संगनमत केलं. त्यांचे किल्ले त्यांचे महाल इंग्रजांना राहण्यासाठी वापरले गेले. मग आज त्याचं डेस्टिनेशन वेडिंग होते, तिथे जाऊन आम्ही डेस्टिनेशन वेडिंग करतो. नकळत आमच्या पुढच्या पिढ्यांमध्ये इंग्रजांचे संस्कार घुसायला. आणि म्हणून कृतज्ञता व्यक्त करायची ते कशी करा? त्यांचं कार्य पुढे न्या. त्यांची मूर्ती, त्यांचे पुतळे, त्यांचे प्रतिमा त्या तुम्ही उजळू नका, त्यांचं कार्य उजळा, हे महत्वाचं आहे. ही कृतज्ञता आहे खरी. आणि म्हणून जीवनामध्ये सामान्य स्तरावर विचार करा, नाही तर उच्च स्तरावर विचार करा. कृतज्ञता ज्याच्याजवळ आहे तो माणूस आयुष्यामध्ये समाधानी आहे, तो आयुष्यामध्ये नेहमी पुढे आहे, त्याच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद आहे, तो नेहमी पॉझिटिव्ह आहे, तो सगळ्यांना हवासा वाटतो. त्याचं काही नसू द्या, कृतज्ञ भाव असू द्या, फक्त श्रीमंत आहे, जे आहे त्याच्यामध्ये समाधान आहे, परंतु देण्यासाठी मात्र समाधानी नाही. देण्यासाठी मात्र कतरा आपलं रक्त सुद्धा द्यायला तयार आहे, आपलं सगळं जीवन अर्पण करायला तयार आहे, त्या डोळे देणाऱ्या साधूसारखा. मग जीवनामध्ये तुम्हाला हा जो भाव आहे तुमचा कृतज्ञतेचा, तो जर वाढ ठेवायचा असेल तर नेहमी तुम्ही दुसऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. पण नेहमी दुसऱ्यांसाठी करायचं म्हटलं की आपल्याला पहिलं मी का करू, त्याची लायकी आहे का? मी दुसऱ्यांसाठी करताना लायकी बघतो आणि स्वतःसाठी मिळवताना का नाही बघत? स्वतःसाठी जेव्हा आम्ही अपेक्षा करतो पहिले आम्ही आमची पात्रता पाहिली पाहिजे. सद्गुरू काय म्हणतात का जेव्हा तुम्हाला जे काही मिळालेलं आहे त्याची जाणीव तुम्ही सतत जागरूक ठेवता. समजा कधी संकट आलं तर नेगेटिव्ह विचार जर केला की बाबा जे ऐश्वर, जी कंपनी, जे साम्राज्य आपण उभं केलंय ते सगळं जाऊ शकतं, हो जाऊ शकतं. परंतु जे वाडवडिलांनी वारसा दिलेला आहे, जी नोकरी करून जे पेन्शन चालू आहे ते तर राहील, ते तर पूर्वी होतं, ते तर राहील ना. 100 वरून मी 0 वर येईल, पण मी त्या शून्यात पण समाधानी आहे. उलट या परमेश्वराने एवढी सगळी जबाबदारी माझ्यावर दिली होती ती काढून घेतली आणि त्यांनी मला आता मुक्त केलं, याचे मी आभार मानेल. आणि जर दिली जबाबदारी तर त्याच्यासाठी पण आभार मानेल आणि ती जबाबदारी चांगल्या प्रकारे कशी पार पाडता येईल याच्यासाठी त्याची प्रार्थना करेल. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुमच्यामध्ये नेहमी की मला जे मिळालंय ते खूप आहे. बघा विचार करा, तुमच्याकडे काहीच नाहीये पण जीवन तर आहे ना. बघा लोकांकडे काहींकडे डोळा नाहीये, काहींकडे हात नाहीये, काहींना पाय नाहीये, काहींचा मेंदू आहे पण चालत नाही, तरी पण आहे ते खुश आहे. क्षमता किती आहे आमच्यामध्ये, एवढ्या क्षमता असून सुद्धा आम्ही समाधानी नाहीये. सायकलवाला पायी चाललेला आहे आणि तो सायकलवाले का पाहतो म्हणजे अरे काय राव याला सायकल. लहानपणी जेव्हा तुम्ही शाळेत जायचे आणि एक पोरग सायकलीवर असं पॅडल मारत चालायचं, ट्रिंग ट्रिंग करायचं, तेव्हा इथं घंटी वाजायची तुमच्या. सायकलवाला मोटरसायकलवाल्याकडे बघतो, मोटरसायकलवाला कारवाल्याकडे बघतो,
आता तुमच्याकडे मोटरसायकल आहे, जेव्हा कारवाला पुढे जातो त्याला राग येतो. बघा तुम्ही मोटरसायकलवाले कारवाल्याला कधी रस्ता देते नाही, हटकून पुढे चालत राहत. आता त्यांनी एक्सिडेंटची वायर तोडून ओढून जरी घेतली तरी ती पुढे जाईल का? नाही जाणार. आणि जास्तीत जास्त मोटरसायकलचे ऍक्सिडेंट ह्या अहंकारामुळेच होतात. प्रत्येक जण तेवढा समजदार नसतो ब्रेक मारायला. काही जण ब्रेक सोडून एक्सिडेंट दाबतात, ह्या हवेत उडतात. हा, लँडिंग व्यवस्थित झालं तर ठीक, असं आहे. मग हेल्मेट सुद्धा वाचवत नाही. हेल्मेट जो पण डोक्यात आहे तोपर्यंत जिवंत राहता, हेल्मेट काढलं की राम नाम सत्य. सांगण्याचे तात्पर्य काय की कारवाल्याची राग आहे, मोटरसायकल मिळाली ह्याचा आनंद नाहीये. अरे मोटरसायकलवाल्याने सायकलवाल्याकडे बघितलं पाहिजे, कारवाल्याने मोटरसायकलवाल्याकडे बघितलं पाहिजे, मोटरसायकलवाल्याने सायकलवाल्याकडे बघितलं पाहिजे, सायकलवाल्याने पायी पायी चालला त्याच्याकडे बघितलं पाहिजे, पायी पायी चालला त्याने हे बघितलं पाहिजे की अरे ज्याला पाय नाहीये तो त्या चाकांच्या पाटावरती कसा घसरत चाललेला आहे. हा, पाहिलं असेल ना तुम्ही. म्हणजे आभार व्यक्त करायचे म्हटल्यावर तो जो घसरत चाललेला तरी पण आभार मानले पाहिजे. जो लोळा पडलेला आहे घरामध्ये त्याला चालता पण येत नाही, आणि जो लोळा पडलेला आहे त्यांनी पॅरालिसिस झालेल्या माणसाकडे पाहिलं पाहिजे, जो पॅरालिसिस झालेला आहे त्यांनी कोमात गेलेल्या माणसाकडे पाहिलं पाहिजे. तर कोमात गेलेले कोणाकडे बघू शकत नाही. म्हणजे ज्याला जाणीव आहे तो जाणीव असलेला प्रत्येक माणूस समाधानी राहू शकतो, एवढं ह्या ईश्वराने आपल्याला दिले. जे मिळालंय ना तिकडं आम्ही बघत नाही, जे नाही मिळाले ना तिकडं बघतो. आणि जर जीवनामध्ये खरंच जर कृतज्ञ राहायचं असेल आणि आनंदी राहायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग आहे, जे मिळालंय तिकडे बघा, जे नाही मिळालंय ना तिकडे बघू नका, त्याच्यासाठी प्रयत्न करा. असं नाही आहे की तुम्ही ते अपेक्षाच करू नका किंवा ते मिळवूच नका, परंतु त्याच्या अपेक्षेमध्ये तुमची ऊर्जा वाया घालू नका, तुमचे भाव खराब करू नका. आणि म्हणून सद्गुरूंना सांगायचं एवढंच आहे की जे मिळाले त्याविषयी प्रचंड आनंद पाहिजे, जे नाही मिळालं त्याविषयी ज्यावेळेस आम्ही विचार करतो ना आमच्या मनामध्ये घृणा तयार होते, आमच्या मनामध्ये ईर्ष्या तयार होते, आमच्या मनामध्ये नेगेटिव्ह भावना तयार होते आणि कृतज्ञ भावना जागा होतो. बंड करून आम्ही उभे राहतो. का? हे मला का नाही मिळालं? ज्यांना मिळाले त्यांना विचारा ना. आपण जर विचार केला की आपण जे स्वप्न बघताय तुम्ही आज की जे नाही मिळालं त्याकडे सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये पश्चाताप किंवा रिग्रेट कशाबद्दल आहे? जे नाही मिळालं, जे नाही झालं त्याच्याबद्दल आहे. जे मिळालं त्याबद्दल कोणालाच आनंद नाही आहे. आणि म्हणून तुमचं जीवन नरक आहे. काहीच नाही, फक्त थोडा बदल आहे. तुम्ही संपूर्ण समाज उभा आहे आणि तुम्ही त्याच्याकडे पाठ करून उभे आहात, तुम्ही त्याच्याकडे तोंड करून उभे आहात. प्रथम तुम्ही तोंड करून उभे आहात तर तुम्ही एकटे आहात. तुम्ही त्यांच्याकडे पाठ करून उभे राहा, सर्वजण तुमच्या सोबत आहे. किती फरक आहे. नेते मंडळी तर याचाच फायदा घेतात. त्यांच्या मागे समाज नसतो, समाज जिकडे चालला त्याच्या पुढे जाऊन उभे राहतात. समाज म्हटला जे समाजाला हवं, समाज म्हणला ना फुकट पाहिजे घ्या फुकट. लक्षामध्ये जपानमध्ये त्या लोकांना फुकट काही घेणं म्हणजे पाप वाटतं. फुकट ते कोणाचं काही घेत नाही. जर पाहिजे तर कष्ट करा, मेहनत करा आणि मिळवा आणि उपभोगा. आणि हाच खरा जीवन जगण्याचा खरा मार्ग आहे. बरोबर आहे मित्रांनो. आज माणसं जे आहे ना ही कृतज्ञ बनलेली आहे आणि म्हणून माणसांमध्ये अशांती आहे. म्हणून सद्गुरूंना सांगायचं तुमच्यामधला जो झरा आहे तो तुम्ही कायमचा काय केलाय? बंद केलाय. तो आहे. आज मला सांगा तुमच्यामध्ये प्रेम आहे की नाही? प्रत्येकामध्ये. जर प्रेम नसतं तर तुम्ही आईवडिलांना भेटायला कशाला गेले असते? परंतु तुमचं प्रेम आहे ना असं थोडे दिवस उघडतो दरवाजा आणि परत बंद होतो, त्याला पासवर्ड आहे. तसं कृतज्ञतेला तुम्ही पासवर्ड घातलेलं आहे, ती आहे तुमच्यामध्ये. नाही तर तुम्ही दुसऱ्याच्या रस्त्यामधले काटे बाजूला केले नसते, दुसऱ्या रस्त्याच्या रस्त्याचे अडथळे बाजूला केले नसते. आज तुम्हाला कमीत कमी कोणाकडून तरी फायदा आहे, तेवढ्या बाबतीत तरी तुम्ही कृतज्ञ आहे की नाही आहे? आहे की नाही आहे? फायदा आहे म्हणून तर आहे की नाही आहे? समजा तुम्हाला जर कोणाकडून फायदा असेल तर तुम्ही त्या माणसाप्रती काय राहता? कृतज्ञ राहता. ठीक आहे, तो ढोंग आहे, परंतु तुमच्यातली ती भावना जिवंत आहे, हे लक्षात घ्या. बांडगुळ आहे
आज तुमच्यातली कृतज्ञ भावना बाणगुळासारखी आहे. बाणगुळ दुसऱ्या झाडावर वाढतं. काहीतरी स्वार्थ आहे, त्या स्वार्थाच्या झाडावर तुमची कृतज्ञतेचं बाणगुळ वाढतंय आज, पण ते आहे. त्यात तुम्ही जर थोडी ऊर्जा टाकली तर ते पुन्हा स्वतः जिवंत होऊ शकतं. आणि म्हणून सद्गुरूंना सांगायचं आहे की तुमच्यामध्ये कृतज्ञ, जसं तुमच्याकडे राग आहे, ईर्ष्या आहे, कृतज्ञपणा आहे, तसं तुमच्यात प्रेम पण आहे, तुमच्यात ती कृतज्ञता पण आहे, तुमच्याकडं शांती पण आहे, तुमच्याकडे आनंद पण आहे, तुमच्याकडे स्वास्थ्य पण आहे. फक्त तुम्ही त्याचे दरवाजे बंद करून ठेवले. का? त्याचे दरवाजे ओपन करायचे असतील तर तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. त्याचे दरवाजे ओपन करायचे असतील तर तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील, थोडा त्रास होईल, थोड्या वेदना होतील. तुम्हाला सहज पाहिजे, आपोआप झालं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आपोआप जर करायचंय तर अनाथालयातली मुलं डायरेक्ट दत्तक घ्या ना. बायको करा, मुलगं होऊ द्या, डायरेक्ट रेडीमेड शॉर्टकट. बरोबर आहे की नाही? म्हणजे मूलतः आमच्यामध्ये ज्या भावना आहेत त्या भावनाच आम्हाला कळत नाही का काय आहे. आम्ही त्याची किंमत मोजायला जर तयार नाही झालो तर आम्हाला जे काय मिळेल त्याच्यातून आमच्या मनामध्ये कृतज्ञ भाव तयार होतील. मला सांगा, जो माणूस चोरी करतो त्याच्या घरचं पण खाऊ नये असं म्हणतात. जे सज्जन लोक आहेत त्यांनी चोरट्याच्या घरचं खाऊ नये. बरोबर आहे ना? जो हिंसक माणूस आहे, गुन्हेगार आहे, त्याला वाईट का टाकतात? कारण त्याच्या संगतीमध्ये त्याची कमावलेला जो पैसा आहे, त्याच्यातून आलेलं जे काही अन्नधान्य आहे किंवा जे काही आहार आहे, हा तुमच्या सुद्धा चित्ताला काय करतो? दूषित करतो की नाही? लोक जर एखादा जर अपघाती मृत्यू झाला तरुणाचा, त्याच्या दशक्रिया विधीमध्ये खात नाही, पण म्हातारा एखादं पार 94 वर्ष पूर्ण करून गेलं, मस्त ताव मारता. कारण ते म्हातारा तसंच वैतागलेलं होतं, कवा मरणी ते तृप्त होऊन गेलं ते. म्हणून त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा दोष नाही आहे. पण जेव्हा एखादं ऍक्सिडेंटली जातं तिथं का जेवत नाही? कारण त्याच्यामध्ये त्या माणसांचा दुःखी भाव आहे. तसं कृतज्ञपणा येण्यासाठी तुम्ही जर एखादी वाम मार्गाने पापकर्माने तुम्ही जे काही कमवता, त्याच्यातून तुम्ही जे काही ग्रहण करता, त्याचा उपभोग घेता, त्यांनी तुम्ही काय बनता? कृतज्ञ बनता. आणि असं करून करून आम्ही कृतज्ञतेने असे घट्ट चिकटलेलो आहे. आज अहंकाराला चिकटलेलो आहे, कृतज्ञतेला चिकटलेलो आहे, ईर्षेला चिकटलेलो आहे, हिंसेला चिकटलेलो आहे, रागाला चिकटलेलो आहे. आणि हे सगळं आमच्या अवतीभोवती याचं, जसं आपण एखादं भांडं जर स्वच्छ नाही केलं तर त्याच्यावरती थर साचत राहतो, एखादा कपडा जर धुतला नाही तर तो त्याच्यावर थर साचत राहतो, तसा ह्या सर्व षडरिपूंचा, या सगळ्या दुर्गुणांचा थर आमच्या अंतःकरणावर साचलेला आहे. आणि तो अंतःकरणावरचा स्तर जर तुम्हाला जर बाजूला करायचा असेल तर सत्संगाची गरज आहे, त्यासाठी साधनेची गरज आहे, त्यासाठी तपाची गरज आहे, त्यासाठी ध्यानाची गरज आहे, त्यासाठी योगाची गरज आहे, त्यासाठी उपकारांची जाणीव ठेवण्याची गरज आहे. सतत ती स्मृतीमध्ये राहिलं पाहिजे, सतत आठवणीत राहिलं पाहिजे की ईश्वरा, हे ईश्वरा म्हणजे काय? ही जाणीव आहे, फक्त जाणीव. तो ईश्वर कोण आहे, कुठे, हे नंतरचा भाग आहे. जाणीव महत्वाची की मला हे जे मिळालंय हे तुझे उपकार आहे, अनंत उपकार आहे. आणि म्हणून अनंत उपकार नेहमी लक्षात ठेवले तर आमच्यामध्ये जी कृतज्ञतेची जी काही झरे आहे, प्रेमाचे झरे आहे, आनंदाचे झरे आहे, ते पाजरू लागतील असं सद्गुरू म्हणतात. धन्यवाद.